मला बरोबर माहिती आहे हे पेपर्स मी कुठे ठेवलेत हे बघायला तुम्ही दोघं नक्की येणार. तुम्ही चोर असलात ना तर मी मोर आहे हे लक्षात ठेवा. तारा, तू सांगितल्याप्रमाणे पेपर्स मी घरात आणून ठेवलेत. वकिलाकडे जाऊन तिथे सह्या करून मी तिथेच ठेवू शकले असते, पण तुझा अंदाज खरा ठरला. ते लपून बघत होते मी पेपर्स कुठे ठेवते ते. तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं करते. हा, मला जरा भीतीच वाटते ग. आजी घाबरू नका. या दोघांचा बंदोबस्त करायचा म्हणूनच आपण हा सगळा खटाटोप करतोय ना. आणि मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आणखी थोडा काळ जाऊ देत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे पेपर्स इथे लपवलेत, पण ज्यांना ज्यांना ही प्रॉपर्टी हवी आहे ते सगळे हे पेपर सोडण्याचा प्रयत्न करतीलच. आपण नेहमी त्यांच्या 2 पावलं पुढेच असू. आणि हो, सांगायचं राहिलं, आपल्या टीममध्ये आता अजून एका मेंबरची भर पडली आहे. कोण? श्रावणी. काय? माझा तर विश्वासच नाही बसत आहे. हा सिलेंडर इथे कुठून आला? तू झोपेत असतानाच तुला संपवण्याचा प्लॅन होता. सांग मला, तुला अशी अचानक इतकी गाढ झोप कशामुळे आली? त्या दुधामुळे. आणि ते दूध तुला कोणी आणून दिलं होतं? शकू आत्यांनी. आजी, हे सगळं घडल्यावर मी तिला खूप पोटतिडकीने समजवण्याचा प्रयत्न केला आणि तिलाही प्रत्यय आलाच होता. त्यामुळे तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. तिला कळलं की ती चुकीच्या मार्गावरून चालते. त्यामुळे आता ती आपल्या टीम मध्ये सहभागी झाली. पण गेले काही दिवस श्रावणीचं वागणं मला बरोबर नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मी नाही विश्वास ठेवू शकत तिच्यावर. पण तू सांगत असशील तर विश्वास ठेवते. नका काळजी करू आजी, माझी पूर्ण खात्री आहे. श्रावणी, तुझा अक्षय ना मूर्ख आहे. 1 मिनिट आत्या, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी अक्षयला काही बोलले ना तरी तुम्ही अक्षयला काही बोलायचं नाही. नवरा आहे तो माझा. श्रावणी 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 ऐक, अगं खरंच अक्षयला काही कळत नाहीये. मला एक सांग, आता आजी म्हणते ना की सगळी प्रॉपर्टी मी एका नातवाच्या नावावर करून देणार. मग ती तिला त्रास देणाऱ्या किंवा तिच्याशी भांडणाऱ्या नातवाच्या नावावर करून देईल? नाही ना. मग आता ही वेळ तिच्याशी भांडण्याची नाहीये, तर तिच्याबरोबर गोड बोलण्याची आहे. कुठल्या नातवाच्या नावावरती ही प्रॉपर्टी करायची हे तिने सांगितलेलंच नाहीये. मला तर असं वाटतं की तिचंच अजून ठरलेलं नाहीये. श्रावणी, अजूनही संधी गेलेली नाहीये बरं का. हो का? नाही, तुम्ही म्हणताय की नाव ठरलं नाहीये, पण मग पेपर्स कसे रेडी झाले सांगा. त्याच करता तुला इथे बोलवलंय. म्हणजे बघ श्रावणी, आजी आज झोपली की तिच्या खोलीत जाऊन तू ते पेपर्स कसले आहेत, कोणाच्या नावावरती आहेत ते चेक करायचं. आम्हाला माहिती आहे तिने ते पेपर्स कपाटातच ठेवले आहेत. आणि कपाटाच्या चाव्या तर आजीच्या कमरेला असतात. म्हणजे आता आजी झोपल्यानंतर त्या चाव्या बाजूलाच काढून ठेवणार ना. म्हणजे चावी तिने उशाशी ठेवली असेल किंवा बेडच्या शेजारी असेल. ती चावी घ्यायची, पेपर्स काढून आणायचे. वा, छान प्लॅन आहे, मस्त. पण हे काम मीच का करायचं? नाही म्हणजे तुम्ही दोघांपैकी कोणीही करू शकतं ना. आजींनी जर पकडलं तर परस्पर माझा बळी जाईल. त्यांना तर असंच वाटेल की हे पेपर्स मी चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जसं आता तुम्ही दोघं म्हणालात, अक्षयचा आणि माझा थोडाफार काही जो चान्स आहे ना तोही जाईल. बरोबर बोलते ना मी काका? तिच्या बोलण्यात तथ्य आहे,
ही गुरुची विद्या गुरुलाच देते, पण तुझ्यापेक्षा हा दयानंद जास्त स्मार्ट आहे. काका हा? अगं खोलीत गेलीस तरच तुला कळेल ना की आजीचं नातवावर प्रेम आहे की नाही. आणि जर आजीला जाग आलीच तर तर तिचे पाय चेपण्याचं नाटक कर. हा? किंवा अक्षय जे वागला ते चुकीचं आहे याच्याकरता माफी मागायला आले असं सांग. आणि जर पेपर्सवर अक्षयचंच नाव असेल तर प्रश्नच मिटला. आपल्याला सगळंच ऍक्सेप्ट आहे की, पण त्यामध्ये जर श्रेयसचं नाव असेल तर मात्र काहीतरी हालचाल करावी लागेल ना. ठीक आहे, पटतंय मला, मी करेन काम. बरं झालं हिला मारलं नाही, आता कामाला आली. वाट बघा, आजी प्रॉपर्टी कोणाच्या का नावावर करेना, पण तुम्हाला यातला एक तंबडा सुद्धा मिळू देणार नाही. श्रावणी, काळजी करू नकोस. तारानं मला सगळं सांगितलंय. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. फक्त तू ताराच्या सांगण्यावरून शकुंतला आणि दयानंदला मदत करण्याचं नाटक करतेस. नशिबाची माझी तर बोबडीच वळली होती, काहीच समजत नव्हतं. पण ताराचा असल्यानं तरी माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. इतक्या सहजासहजी कोणी बदलू शकतं का ग? त्यामुळे तुला स्वतः माझ्या नजरेत प्रूव्ह करावं लागेल. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने स्वतःला प्रूव्ह करायला तयार आहे मी, कारण मी खरंच बदलले. बघूया ना, पण माझी बारीक नजर असेल ना तुझ्यावर. या प्लॅन मध्ये तू जर उलट फिरलीस, श्रेयस आणि ताराला दगा द्यायचा प्रयत्न केलास, तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर समजलं असं समजेन मी. पण पुन्हा तुझ्यावर मग मी कधीच विश्वास ठेवणार नाही. आजी, असं काही होणार नाही, मला खात्री आहे. श्रावणी काही झालं, तिचा जीव जरी गेला ना तरी श्रेयसला आणि मला धोका देणार नाही, कारण तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे. हो ना? हो. त्यामुळे शकुंतला त्यांना धडा शिकवायला आणि त्यांचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर आणायला ती आपल्याला मदत करेलच. तारा, तू काही म्हण, पण श्रावणी, माझी नजर तुझ्यावर असेल हे विसरू नकोस. हो आजी, मी परीक्षेला तयार आहे. ठीक आहे, हे घे. थांब श्रावणी, पेपर्स कोणाच्या नावावर आहेत ते नाही बघणार. नाही, आता त्याची खरंच गरज नाही. माझं लग्न झालंय, मी आणि माझा नवरा त्याच्या घरात आहे ना छान असं सुखाने नांदतोय. माझा पैशाचा हव्यास संपलाय आता आजी. म्हणून आता या पेपर्सवरती कोणाचं नाव आहे, कोणाच्या नावावर प्रॉपर्टी होते, मला काहीच फरक पडत नाही, कारण आता त्याच्यावरती माझं सुख अवलंबून नाही आहे ना. आणि आजी, मला खात्री आहे की श्रेयस भाऊजी आणि तारा मला कधीच अंतर नाही देणार.
श्रावणी, तुझ्या तोंडी ही भाषा? खरंच बदललेस ग तू. बघा आता तुम्हीच ठरवा. बरं मी निघते, नाहीतर शकुंतला आणि दयानंदला संशय येईल ना. हो हो, जा पटकन. आले चाची. तारा, बस इथे. तू श्रावणीला सांगितलं नाहीस ना श्रेयस शकुंतलाचा मुलगा आहे ते? कसं सांगणार आजी? हे सत्य श्रेयसच्या आयुष्याशी निगडित आहे. त्याच्या आयुष्याशी जोडलं गेलंय तर आधी त्यालाच सांगायला हवं ना. त्याला सांगितल्याशिवाय मी कुणालाही नाही सांगू शकत हे. पण बघ आता घाई कर. जेवढा उशीर करशील ना तेवढं कठीण होऊन बसेल. तुला जर श्रेयसला गमवायचं नसेल ना तर त्याला सांगून टाक ताबडतोब. सांगायचंय आजी, पण मला खूप भीती वाटते. आत्ता कुठे जाऊन सगळे गैरसमज दूर झाले, आम्ही एकमेकांना ओळखायला लागलोय. आत्ता जर मी त्याला हे सांगितलं आणि तो जर मला म्हणाला की मला आधी का नाही सांगितलं, इतके दिवस का लपवून ठेवलं, आणि तो जर दूर गेला तर? पण मग ही रिस्क तुला घ्यावीच लागेल. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्याला सगळं लवकरात लवकर सांगून टाक आत्ताच. ठीक आहे आजी, चालेल. कसं सांगणार आहे मी श्रेयसला हे भयंकर सत्य? त्याची सगळी दुनियाच उलटी पालटी होणार आहे ते कळलं. धाडस होत नाहीये माझं श्रेयस समोर जाण्याचं. समोर गेले तर आता मी त्याच्यापासून सत्य लपवू शकणार नाही, पण सांगायची हिंमत पण होत नाहीये. तो झोपला की जाईना. आज सकाळपासून टाळतेस तुम्हाला? श्रेयस नाही, त्याचं कारण माझ्या लक्षात येत आहे. तुला मला नवरा म्हणून ऍक्सेप्ट करायला प्रॉब्लेम होतोय ना. म्हणजे काल भावनेच्या भरात आपल्या जवळीक झाली, त्याचा पश्चाताप होतोय ना तुला. आणि तसं असेल तर कारणही मी समजू शकतो. मधल्या काळात मी तुझ्याशी फार फार घाणेरडं वागलो, विचित्र वागलो, आणि ते तुला विसरता येत नाहीये. त्यात तुझी चूक नाहीये. चूक माझी आहे, कारण मला सगळे सांगत होते, तू सांगत होतीस, पण मी नाही ऐकलं. मी तसाच वागत राहिलो. म्हणून तुला तिरस्कार वाटतोय ना माझा. कदाचित माझा चेहराही बघावासा वाटत नसेल म्हणून तर तू अवॉइड करतेस ना मला दिवसभर. आत्ताही तू वाट बघत होतीस की कधी मला झोप लागेल आणि मग तू आत येशील. मला सांग धारा, तुझा विश्वास मी गमावून बसलोय ना. हा, मला 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 खरं सांग, मी तुला गमावून बसलोय का? प्लीज प्लीज तू खरं सांग मला, प्लीज. माझी शपथ आहे तुला. असं काही नाहीये श्रेयस. आत्ता कुठे आपण एका गैरसमजातून बाहेर आलो, आता परत एक नवीन गैरसमज नको. तू मला आपलं म्हणावं म्हणून मी काय काय नाही केलंय तुला सगळं माहितीये ना. मी तुला नवरा म्हणून ऍक्सेप्ट केलं नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम नाही असं तुझ्या मनात आलंच कसं? मी नाही राहू शकत श्रेयस तुझ्यापासून लांब. पण मग कालच्या आपल्या इतक्या उत्कट आणि सुंदर प्रेमानंतर, एका नव्या आयुष्याला आपण सुरुवात केल्यानंतर, आज दिवसभर तू ठरवून माझ्यापासून लांब राहतेस, मला टाळतेस, त्याचा काय काय अर्थ घ्यायचा मी त्याचा? म्हणजे प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट जर मला तुला सांगायला जड जात असेल तर माझं तुझ्यावर प्रेम नाही असा अर्थ काढणार आहेस का तू? प्रत्येक वेळेला म्हणजे
त्यासाठी पुढल्या वेळी आपल्याला एकत्र येण्याची वेळ तरी यायला हवी ना. नवरा बायको म्हणून आपण आपल्या नात्याची नव्याने सुरुवात केली आणि त्यानंतर आज तू लगेच माझ्याकडे पाठ फिरवतेस. हे बघ, मी नवरा म्हणून तुला नकोसा झालो असेल तर तू प्लीज मला सांग. उगाच जबरदस्ती हे लग्न निभावण्याची गरज नाहीये. मी समजू शकतो. हे बघ, मी तुझ्या बरोबर फार फार विचित्र वागलोय आणि त्याचा तुला त्रास होत असेल, ते तुला विसरता येत नसेल तर ते स्वाभाविक आहे. मी त्यासाठी तुला दोष देत नाहीये. पण पण आणि तसं असेल, समजा माझ्या ते वागण्यामुळे आता मी तुला तुझ्या आयुष्यात नको असेल तर आपण वेगळे होऊया हवं तर. खबरदार तू असं काही बोललास परत तर. कष्टांनी आपण एकमेकांना ओळखलंय. किती कष्टाने तू माझ्या आयुष्यात आलाय श्रेयस. मला तुला परत गमायची भीती वाटते म्हणून मी तुला आणखी एक सत्य सांगण्यापासून घाबरते. जे सत्य तुझ्या आयुष्याशी जोडलं गेलंय. मला तुझी खूप काळजी वाटते श्रेयस. मला परत तुझ्या मनावर आघात नाही करायचे. माझं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर, म्हणून मी तुझ्यापासून अशी लांब राहत होते. आणखीन एक सत्य काय आहे तर प्लीज प्लीज सांग मला. मी तुला प्रॉमिस करतो मी चिडणार नाही. तू मला सांगितल्यावर मी शांतपणे ऐकून घेईन आणि मी त्यावर काही आताताईपणाही करणार नाही. खरंच सांगतो आणि मुळात तुला दोष देणार नाही, कारण मला माझ्या मनाला तुझा खरेपणा पटलेला आहे. त्यामुळे प्लीज तू काही मनात न आणता न घाबरता जे काही असेल ते मला सांगून टाक. प्लीज प्लीज खरं सांग. हे सत्य मला तुझ्या मम्मांनी, यशोधरा सरनाईकांनी सांगितलंय आणि तुला आयुष्यभर सांभाळण्याचं जपण्याचं वचन केलंय माझ्याकडे. मम्मांनी सांगितलंय? असं काय सत्य आहे? जीवाचा धडा करून ऐकतेस तू सरनाईकांचा मुलगा नाहीयेस. तू यशोधरा सरनाईकांच्या पोटी जन्माला नाही आलास. काय म्हणालीस तू? हेच सत्य आहे. तू सरनाईकांचा मुलगा नाहीये. यशोधरा सरनाईकांच्या पोटी तुझा जन्म झाला नाहीये श्रेयस. तू तू भानावर नाही आहेस. मला वाटलं तुला कळत नाहीये तू काय बोलतेस. आता कळतंय हे सत्य पचवणं किती अवघड होतं, पण हेच सत्य आहे श्रेयस. सासूबाईंना म्हणजे मम्मांना जी मुलगी झाली होती तिचा जन्म झाला आणि ती लगेच गेली. त्यामुळे त्यांना ते दुःख पचवता आलं नाही. त्याच वेळी तुझा जन्म तुझ्या खऱ्या आईच्या पोटी झाला होता. मम्मांनी तुला तुझ्या खऱ्या आईकडून हिरावून घेतलं आणि या घरात आणलं. तुला त्यांनी वाढवलं, स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. अनबिलिव्हेबल आहे सगळं. म्हणजे माझ्या मम्मा माझी खरी आई नाहीच. सावर श्रेयस, सावर स्वतःला. गंभीर राहा. हे सत्य पचवणं एकच पर्याय आपल्याकडे. हे मला प्रोसेस होत नाहीये. थोडं सावरायला, हे सत्य पचवायला मला वेळ हवाय थोडा.